नमस्कार, मी मिनल माळी मडवी. न्यूज मराठी 24/7 च्या मुंबई बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहूया मुंबईतील काही महत्त्वाच्या बातम्या. नवी मुंबई शेजारी तिसऱ्या मुंबईच्या उभारणीला गती देण्याच्या दृष्टीनं राज्याच्या मंत्रिमंडळानं एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावाशेवा अटल सेतू प्रभाव क्षेत्रासाठी नियुक्त नवनगर विकास प्राधिकरण आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत राबवण्यात येणाऱ्या इथल्या सर्व विकास प्रकल्पांसाठी भूसंपादन भूवाटपाबाबतच्या धोरणास मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे अटल सेतू क्षेत्रातील नियोजित शहरीकरण, औद्योगिक गुंतवणूक, लॉजिस्टिक्स, निवासी वाणिज्य प्रकल्प आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीला ठोस दिशा मिळणार आहे. त्यामुळे तिसऱ्या मुंबईच्या विकासाला गती मिळणार आहे. मुंबई महानगर प्रदेशातील औद्योगिक आणि शहरी विस्तारासाठी नवविकास केंद्र उदयास येणार आहे. महाराष्ट्राची राजधानी गोळीबाराच्या घटनेनं हादरले. मुंबईत गोवंडी इथं शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत भर दिवसा गोळीबाराची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. या घटनेत एका 19 वर्षीय तरुणीचा मृत्यू झालाय. गोळीबाराच्या घटनेनंतर हल्ला करणारी व्यक्ती तिथून पळून गेले, तर दुसरीकडे घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या घटनेचा तातडीनं तपास सुरू केला. पोलिसांनी या प्रकरणी 2 संशयितांना ताब्यात घेतल्याची देखील माहिती समोर येते. मुंबईसारख्या मोठ्या शहरात अशा प्रकारची गोळीबाराची घटना घडल्यानं अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जाते. पण मुंबईत गोळीबाराच्या घटना सातत्यानं समोर येत आहेत. पालिका निवडणुकांपूर्वीच कचरा व्यवस्थापनासाठी कचरा संकलनाची करार निश्चिती पालिकेकडून अंतिम करण्यात आले. लवकरच त्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे. दरम्यान दर्जेदार सेवेसाठी त्यावेळी पालिकेकडून सर्व्हिस आधारित कंत्राट देण्यात आलं असलं तरी कचरा संकलनाचे दर प्रति टन कचऱ्यावर अवलंबून असल्यामुळेच यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होऊ शकतोय अशी भीती व्यक्त केली जाते. मुंबईत प्रतिदिन 7,000 मेट्रिक टन कचरा निर्माण होतोय आणि तसं असलं तरी डम्पिंगवर जाणाऱ्या कचऱ्याच्या वजनात होणारी हेराफेरी ही कशी रोखणार याचं उत्तर यासाठीच्या कुठल्याही करारातून समोर आलेलं नाही. पालिकेकडून घनकचरा व्यवस्थापनासाठी मुंबईत तब्बल 4,859 कोटींचे सर्व्हिस बेस कंत्राट निश्चित करताना ते 8 गटांमध्ये विभागले गेले. पश्चिम रेल्वेकडून विरार अहमदाबाद दरम्यानच्या मार्गावर रेल्वे रुळावर जनावरं आणि इतर अडथळे येण्याच्या घटना रोखण्यासाठी तब्बल 337 किलोमीटर अंतरावर स्टीलच्या पट्ट्यांचं मजबूत कुंपण उभारण्यात आलंय. या प्रकल्पासाठी सुमारे 119 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आलाय. रेल्वे सुरक्षेसह गाड्यांच्या वेळापत्रकावर होणारा परिणाम कमी करण्याचा उद्देश असल्याचं अधिकारी म्हणालेत. विरार स्टेशन पुढे रुळालगत जनावरे चरतात. अनेकदा अनावधानानं ही जनावरं रुळांवर येऊन अपघात घडतात. अचानक ब्रेक लावावे लागतात. परिणामी प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात येते. तसंच एक्सप्रेस रखडून लोकलच्या वेळापत्रकावरही परिणाम होतो. त्यामुळे पश्चिम रेल्वेनं रुळालगत कुंपण उभारण्यास सुरुवात केली आहे. सुमारे 300 किलोमीटर भागातील काम पूर्ण झालंय, तर उर्वरित 30 किलोमीटर अंतरावर कुंपण उभारण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे. वाहतूक कोंडी विरहित वेगवान आणि सुखकर प्रवासाची साक्ष ठरलेल्या मुंबईतील धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज किनारी महामार्गावर वाहन चालकांसाठी एक आगळावेगळा आणि अभिमानाचा अनुभव देणारी अभिनव संगीत संकल्पना प्रत्यक्षात आली. या रस्त्यावर विशेष तंत्रज्ञानयुक्त संगीत पट्टे बसवण्यात आलेत. या संगीत मार्गावर मेलोडी रोडवर पट्ट्यांवरून वाहन गेल्यावर स्लमडॉग मिलिनियर चित्रपटातील जय हो हे गाणं ऐकू येणार आहे. या जगातील 5वा आणि भारतातील पहिलाच हा प्रयोग आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ झाला. माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या संकल्पनेतून हा अभिनव उपक्रम राबवण्यात आलाय. वरळीकडे जाणाऱ्या भूमिगत बोगद्यातून बाहेर पडल्यानंतर दुभाजकाला लागून असलेल्या पहिल्या मार्गिकेवरून 500 मीटर पुढे संगीत पट्टे बसवण्यात आलेत. या पट्ट्यांवरून ताशी 70 ते 80 किलोमीटर वेगानं वाहन नेल्यास जय हो या गीताची धून वाहनात बसून ऐकू येते. एका 65 वर्षीय पित्यानं आपल्या हरवलेल्या मुलाला शोधण्यासाठी सलग 6 महिने दिलेला लढा अखेर थांबलाय. पोलिसांपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत पत्रव्यवहार करण्यापर्यंत पित्यानं सर्व प्रयत्न केले, पण मुलाचा शोध लागू शकलेला नव्हता. अखेर मुंबई उच्च न्यायालयानं हस्तक्षेप केल्यानंतर एका धक्कादायक हत्येचा उलगडा झालाय. कुर्ल्यातील राहुल खरवार या तरुणाची त्याच्याच मित्रानं पैशांच्या वादातून मिठी नदीत ढकलून हत्या केल्याचं समोर आलंय. आरोपी अंकित साहू याला अटक करण्यात आले. 24 जुलै 2025 रोजी राहुल खरवारला त्याचा मित्र अंकित साहू यांना फोन करून बोलावून घेतलं होतं.
त्यानंतर राहुल घरी परतलाच नाही। राहुलचे वडील योगेंद्र प्रसाद यांनी रात्रभर मुलाचा शोध घेतला। त्यांनी पोलीस ठाणे गाठलं, पण पोलिसांनी सुरुवातीला टाळाटाळ केली। अनेक दिवसांच्या पाठपुराव्यानंतर केवळ बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली। राहुलचा शोध घेण्यासाठी वडिलांनी पोलीस आयुक्त, गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत पत्रव्यवहार केला, पण ठोस कारवाई झाली नव्हती। अखेर त्या मुलाचा मृत्यूची बातमी समोर आली। या बातमीसोबतच मुंबई बुलेटिनमध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।